आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी जालना तालुक्यातील पानसेंद्रा, देवमूर्ती, राममूर्ती, रामनगर या भागातील काही शेती गेली आहे। या शेतीला बाजार मूल्याप्रमाणे भाव द्यावा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी देवमूर्ती शिवारात धरणे आंदोलन सुरू केले आहे। दरम्यान 22 जानेवारीला दिलीप राठी यांनी शासनाला आत्मदहनाचाही इशारा दिलेला आहे, परंतु अद्यापपर्यंत कोणताच अधिकारी त्यांच्याकडे फिरकलेला नाही। 5 तारखेला काय परिस्थिती उद्भवेल याचा अंदाज देखील आम्ही घेऊ शकत नाहीत, असा सज्जड दमच दिलीप राठी यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे। SP साहेबांशी बोलले की SP साहेब पहिल्याच दिवशी 22 तारखेला तुम्हाला निवेदन तुमचा साधा पोलीस अधिकारी इथं येऊन जात नाही, यांना काय मरणाचा दारात सोडताय का? तिथे म्हणजे त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये, ते घोषणाबाजी करून काही होऊ नये, कुणीतरी एखादं मध्यप्राची येऊन काहीतरी करू नये म्हणून पोलीस अधिकारी असावा हे नियम आहे। आता दुसरी तुम्हाला पोलीस अधिकारी हे प्रशासन चाललं आहे, हे तुमच्या माध्यमातून हे मला हे सगळं देवाभाऊंच्या निदर्शनाचं आणि देवाभाऊंच्या आणखी एक निदर्शन आहे, तुम्ही साक्षीदार आहात। पहिली मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर त्यांनी जाहीर केलं की मंत्रालयातली गर्दी कमी करायची, गर्दी करायची म्हणजे अर्थात काय करायचं ते झिरो टेंडन्सीच्या याच्याखाली त्यांनी एक 7 कलमी कार्यक्रम आखून दिले। जिल्हा लेवलचे, तालुका लेवलचे प्रश्न असतील ते तिथं सॉल्व्ह व्हावे, इथपर्यंत येऊ नये। परवा दिवशी शिंदे साहेब आले 25 तारखेला, त्यांना सगळं बातम्या पाहिल्या, त्यांनी मुंबईला आहे म्हणजे आता मुख्यमंत्री म्हणतात मुंबईला येऊ नका, तुम्ही इथला प्रश्न सॉल्व्ह करा, आणि हे मुंबईला चला म्हणतात। तिथे गेले की बरेच तुम्हाला इथं दिसतील शेतकरी जाऊन आले, काय होत नाही। आणि शेरा काय लिहितात नियमानुसार, नियम काय आहे ते आम्हाला सांगा ना, त्या अधिकाऱ्याला सांगा। नियमानुसार लिहिलं, समजा मुख्यमंत्र्यांनी सही केली ते नियमानुसार कारवाई करा, मग नियमानुसार कारवाई करा तर त्यांनी करायला पाहिजे ना। नाही केली तर मग हा नियम आहे का की त्यांनी सांगितलं की कुठलाच नियम नाही, मग हे झालं नाही। DPCची बैठक आहे तर कलेक्टर ऑफिसवर निदर्शन नाही, हां काय झालं तुम्ही बघता निदर्शनाचं काय हाल होतं। एक तर त्या गेटच्या आतच जायला मिळत नाही, मग 2 जा 5 जा, एक शिष्टमंडळ तुमचं नाही जाऊच देत नाहीत ना। आणि शिष्टमंडळाने जाऊन आलो, आमच्याकडे शेकडो निवेदन आहेत, शेकडो त्यांना भेटून दिल्याची निवेदन आहे, काहीच झालं नाही। तर आता मला तुमच्या माध्यमातून विनंती करायची की आता सगळे उद्या लोकप्रतिनिधी आहेत, पालकमंत्री आहेत, एकदा येऊन भावना समजून घ्या। आम्ही तुमच्याकडे 100 वेळा आलो आणि बऱ्याचदा एखादं काय हातातून परिस्थिती बाहेर जाण्यात एखादी समजा चिघळलीत येणार नाही, एखाद्यानं आत्ताच एखाद्या झाडावर जाऊन उडी मारली येणार नाही कुठं प्रशासन, मुंबईहून एखादा निघल की नाही, मग ते होण्याच्या अगोदर घ्या ना आणि सकारात्मक चर्चा करा। आणि तुम्ही साक्षी नसताल, जर आम्ही काय वेगळी मागणी केली किंवा आमचा अनुचित असेल तर तुम्ही ते मांडा की शेतकऱ्यांचं चुकायला लागलं, हे देण्याच्या लायकीचे नाहीत किंवा हे पात्र नाहीत देण्याचे। माझ्यासारखा माणूस एक समाजात वावरताना 400 गायींच्या संपर्कात राहणारा माणूस, पत्रकारितेतला माणूस, समाजसेवेचा, ज्यावेळेस माझ्यासारखा माणूस उद्विग्न होऊन जर आत्मदानाचा इशारा देत असेल तर बाकीच्यांची काय परिस्थिती। आणि याला जर तुम्ही नाटक समजत असतील ते नाटक अंगलट येईल ना, त्याच्याने तर माझ्या ते तुम्ही द्या आणून, कारण की आपल्याला महाराष्ट्र पेटवायचा नाही। परत एकदा सांगतो की जर पूर्णच मिनिटात ठरवलं ना तर तुम्हाला 4 दिवस मोका नाही, पण आम्हाला ते ब्रिटिश धरायचंच नाही। आम्हाला कम्प्लीट प्युअर, आपण नेहमी म्हणतो लोकशाही मार्गानं आणि तोडफोड करतो, पण आम्हाला प्युअरली गांधीजींच्या मार्गानं एकही इथं तुम्हाला घोषणा दिसणार नाही, काही नाही 4 पण 5 तारखेनंतर काय होईल हे कल्पनाच मलाही करवली जात नाही, तुम्ही काय करू शकत नाही। या प्रकल्पात ज्यांची शेती गेली त्या काही प्रकल्पात ग्रस्त शेतकऱ्यांनी मुआवजा देखील घेतलेला आहे, तर ते शेतकरी तुमच्यासोबत आहेत का? ते पण आमच्यासोबत आहेत पाठिंबा म्हणून। त्यांना काय झालं, काहींना मिळालाय, जो अधिकारी आला असेल त्या स्पॉटवर त्यानं सुस्पष्ट अहवाल दिला असेल, त्याने आहे ते सगळं मांडलं असेल तर ते काही मोजक्या शेतकऱ्यांना मिळालं, पण तोही आम्ही जी मागणी करतो त्याच्या तुलनेत काहीच नाही। आणि ते आमच्या बरोबर याच्यामुळे आहे की एखाद्याला आपण आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानं कधी तो क्वचित पाहतो, पण 150-200 शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याची जी परिस्थिती असते ती काय परिस्थिती ती देवमूर्तीवाल्यांना माहिती आहे, म्हणून देवमूर्तीचे त्या गावचे उद्या समजा माझ्यासारखा माणूस आत्मदहन करायला गेला
आणि काही अनुचित घटना घडली, माझे पत्रकार मित्र 100 जण जमा होणार नाही. घाबरा असे पूर्ण असे मोठमोठे लोक आहेत आणि यामध्ये सामान्य शेतकरी फक्त बांध आडवा आहे, फक्त बांध आडवा एकच हा बांध आडवा. काही गटत असे आहे, अर्धा गट येलो मध्ये आणि अर्धा गट ग्रीन मध्ये. मग अर्ध्या गटाला 1,67 लाख रुपये दिले त्यांनी आणि ते रस्ते पण झाले. आम्ही त्यांची रस्ती मोजणी त्यांची मोजण्या बंद केल्या. त्यांनी आम्ही तात्पुरता आम्हाला तात्पुर हातात दिलं आणि काम केलं. आम्ही डबल शेतकऱ्यासाठी पुन्हा एक नोटीस काढली, म्हणते पहिली नोटीस बोगस होती म्हणजे. मला लिहून द्या, मला तुम्हाला बोगस असेल तर आमच्यावर 400 दाखल करतो, मला DCP मध्ये जातो. आजही आमचं मोजणी चालू आहे पण आमचं मूल्यांकन होत नाही. आम्हाला बार चक्रा मारला. त्या शेवटला आत्महत्या इशारा दिला. त्यावेळेस कुठे 10 गाठाची आमचे शेतकरी 10 गाठाची त्यांनी अहवाल सिडको ऑफिसला पाठवला. या आणि यापूर्वीच्या या संदर्भातील सविस्तर बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.edtvjalna.com.